ब्रेकनंतर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे सरकार पाडण्याकरता 100 कोटींचा आरोप करण्यात आल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय। लोकशाही पॉडकास्ट मध्ये अनिल देशमुखांनी दिलेल्या या सनसनाटी मुलाखतीत अनिल देशमुखांनी भाजपने ईडी मार्फत आणलेल्या दबावाचा सुद्धा उल्लेख केलाय। पावणे 3 वर्षांपूर्वी भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा, पुन्हा एकदा वाक्य ऐका, पावणे 3 वर्षांपूर्वी भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा निकटवर्तीय देशमुखांकडे आला होता अशी माहिती लोकशाही पॉडकास्ट मध्ये देशमुखांनी दिलेली आहे। त्यांना 4 मुद्द्यांचा ॲफिडेव्हिट आणलं होतं। हे ॲफिडेव्हिट स्वीकारलं असतं तर त्याच वेळी मविया सरकार कोसळलं असतं। त्या ॲफिडेव्हिट मधील मुद्दे उघड केले तर मोठा राजकीय धमाका होईल असं देशमुख म्हणतायत। ऐकूया। काही राजकीय पक्षांनी त्याच्या पाठीवर थाप मारून त्याला सरकार पाडण्यासाठी बोलायला लावलं। बरोबर, तुम्ही हे दुसऱ्यांदा म्हणतात की राजकीय पक्षांविरोधात नक्की कोण आहेत ही लोक? तुम्ही म्हणजे तेव्हा तर विरोधी पक्षात फक्त भाजपच होतं, अजून कोणी नव्हतं, मग तुमचा थेट भाजपवर आरोप आहे? मी भाजपच सांगतोय। तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला धक्का बसेल, हे जे माझ्यावर आरोप लागल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीच्याच काही वरिष्ठ नेत्याकडनं काही लोक आलेत माझ्याकडे, त्यांच्याशी माझं बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही ॲफिडेव्हिट करा, काही तुम्हाला तुमच्याकडे मुद्दे, माझ्याकडे मुद्दे आणून दिले, त्यांनी एक कागद आणून दिला, माझ्याकडे 4 मुद्द्याचा एक कागद आणून दिला आणि सांगितलं याचं ॲफिडेव्हिट तुम्ही करून द्या। बरं, मी जर ते ॲफिडेव्हिट त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी, पावणे 3 वर्षापूर्वी करून दिलं असतं तर आमचं उद्धव ठाकरेचं सरकार हे 3 वर्षापूर्वीच पडलं असतं। आरोप 100 कोटीचा आणि चार्जशीट दाखल करतात 1,71,00,000ची। म्हणजे इतकं खोटं प्रकरण, फक्त राजकीय म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला सरकार पाडता येईल त्यावेळेस 3 वर्षापूर्वी, त्याच्यासाठी मला एका खोट्या केसमध्ये या लोकांनी गवलं। केवळ आणि केवळ हे सगळे आरोप तुम्ही म्हणता ते फक्त सरकार पाडण्यासाठी झाले होते? 100%। 4 मुद्द्यांमुळे सरकार पडलं असतं। 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन भाजप सर्वोच्च पदावरील नेत्याचा एक निकटवर्तीय मला भेटण्याकरता आला आणि 4 मुद्द्यांचं ॲफिडेव्हिट होतं। हे 4 मुद्द्यांचं ॲफिडेव्हिट जर स्वीकारलं असतं तर तेव्हाच सरकार कोसळलं असतं असा उल्लेख अनिल देशमुख यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये केलेला आहे। अतिशय गौप्यस्फोट हा मानला जातो, अतिशय मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांचा। लोकशाही पॉडकास्टमध्ये अनिल देशमुख यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की 4 मुद्द्यांचं ॲफिडेव्हिट आणण्यात आलेलं होतं। या 4 मुद्द्यांसंदर्भात मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। या 4 मुद्द्यांवरून राजकारणात भूकंप होईल असं सुद्धा लोकशाही पॉडकास्टमध्ये अनिल देशमुख म्हणतायत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। अनिल देशमुख लोकशाही पॉडकास्टमध्ये सहभागी झालेले होते आणि म्हणाले आहेत की 4 मुद्द्यांची ऑफर घेऊन सर्वोच्च भाजप नेत्याचा निकटवर्तीय आला होता। तत्कालीन सरकारमधल्या बड्या नेत्याला अडकवण्याचा डाव होता असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि ते जर ॲफिडेव्हिट मी स्वीकारलं असतं तेव्हाच मवियाचं सरकार गडगडलं असतं असा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। मला वाटतं की अशा गोष्टींकडे फार गंभीरतेने घेऊ नये, लोकही घेत नाही आणि चॅनलवाल्यांनीही घेऊ नये। कपोकल्पित कथा करून जर सनसनाटी निर्माण करायची असेल तर मला वाटतं की यातून व्यक्तीचं नव्हे ते एकूणच राजकीय संस्थेचं नुकसान होतं। आपल्याकडे कोणताही पुरावा नाही, आपण अशी कोणतीही गोष्ट सांगितल्याने लोकही विश्वास ठेवणार नाही। आपण त्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव सांगत नाही, आपण तो कार्यकर्ता कोणता दर्जाचा आहे मला माहित नाही। एखाद्या राजकीय नेत्याच्या गाडीचा ड्रायव्हर जरी यांच्याकडे सहज बोलला तरी यांनी असा काही भ्रम निर्माण करायचा की मला असं सांगितलं गेलं। मला वाटतं की राजकीय नेत्यांनी अतिशय गंभीरतेने बोलण्याची आवश्यकता आहे। आपण जे बोलतो त्याला पुरावा देण्याची आवश्यकता आहे आणि एखाद्या ठिकाणी जर
आपल्याला या संदर्भामध्ये जेव्हा या बाबतीमध्ये तुम्हाला कोणी भेटला असेल तर इतके दिवस शांत राहण्याची आवश्यकता नव्हती. तेव्हा जर सांगितलं असतं तर कोणी विश्वास ठेवला असता. आज सांगून सनसनाटी निर्माण करणं यातून लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा कमी होतो. पण या 4 मुद्द्यांचा जर मी उल्लेख केला तर राजकारणात भूकंप होईल असं म्हणतायत ते. नाही, मग करायला कोणी थांबवलं? खरं तर राजकारणामधला सच्चा नेता तोच आहे की जो जनतेच्या हितासाठी कोणतीही गोष्ट पोटात दाबून ठेवत नाही. मला असं वाटतं की अशा पद्धतीने बिना बुडाचे बिना पुराव्याचे जर आपण वाक्य करायला लागलो ना तर दुर्दैवाने पहिल्यांदाच आता राजकीय नेत्यांवरचा विश्वास कमी कमी होत चालला आणि तो शून्यावर एक दिवस येईल हे निश्चित. कोणतीही गोष्ट पुराव्याने केली पाहिजे आणि हीच आपल्या देशाची राज्याची लोकशाहीची परंपरा होती. या अगोदर सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक असायचे, पण जेव्हाही आरोप करायचा असेल तर तो अतिशय गंभीरतेने करण्याची पद्धत होती आणि त्याला पुरावे देण्याची पद्धत होती. मला वाटतं की आता पुरावे देण्याची जी पद्धत संपली ही दुर्दैवी बाब आहे. सुधीर भाऊ, तुम्ही म्हणताय की अनिल देशमुख हे बिनबुडाचे आरोप करतायत, पण देशमुखांचं सुद्धा या लोकशाही पॉडकास्टमध्ये असंच म्हणणं होतं, आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले गेले आणि केवळ राजकारणाकरता आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तुरुंगात टाकलं. नाही, ठीक आहे ना, कोर्टाने आता ते सिद्ध करायचंय. आता कोर्टामध्ये काही कागदपत्र आहे म्हणून त्यांनी पूर्ण केस बंद केली नाही, फक्त जमानत दिली. जेव्हा साऱ्या चौकशा पूर्ण होतात तेव्हा जमानत दिली जाते. जमानत दिली आहे, पण कोर्टाने निर्दोषत्व अजून सिद्ध केलं नाहीये ना. नाहीतर कोर्टाने एका मिनिटात निर्दोषत्व सिद्ध केलं असतं. आता काही केसेसला उशीर लागतो. आपण आता सुनील केदारांच्या केसेसमध्ये बघितलं, आता त्याला 2002-2003 ची केस होती, पण शेवटी आता 5 वर्ष शिक्षा झालीच ना. म्हणून जोपर्यंत त्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आपण निर्दोष आहोत किंवा आपण दोषी आहोत असं म्हणता येणार नाही. त्यामुळे मग देशमुखांच्या आरोपाला तुम्ही कपोलकल्पित म्हणताय, तथ्यहीन आहेत हे आरोप, काहीच तथ्य नाही. मी नाही, तुम्ही जनता सर्व. अहो, जिथं काही पुरावाच दिला जात नाही, कुठे ऑडिओ रेकॉर्ड नाही, काही नाही, ते म्हणतात मी पुस्तक लिहिणार आहे आणि या पुस्तकात सगळ्याचा उल्लेख होईल, खुलासा होईल. पुस्तक म्हणजे पुरावा आहे का? पुस्तकामध्ये तुम्हीही बघितलं आहे की अनेक पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी असतात आणि मग त्याच्यावरून वादंग माजतं. पुस्तक म्हणजे पुरावा होतो का? उद्या एखाद्याने आपलं आत्मचरित्र घेऊन त्या पुस्तकामध्ये काहीही लिहिलं तर ते पुस्तक म्हणजे पुरावा होतो का? ते त्याचं मत असतं. फक्त एवढंच असतं की पुस्तक लिहिताना सत्य लिहावं, मरताना खोटं बोलू नये, असे काही आपल्याकडे शिष्टाचार आहे, संकेत आहे. आता लोक जर पुस्तकातही खोटं लिहायला लागले किंवा मरतानाही खोटं बोलायला लागले म्हणून डाईंग डिक्लेरेशनला एक काळ असा होता, महत्व होतं. आता धीरे धीरे डाईंग डिक्लेरेशनचंही महत्व संपत चाललं. अगदी बरोबर आहे सुधीर भाऊ, तुम्ही म्हणताय पुस्तका काही पुरावा नाहीये, पण सध्या पुस्तकावरून प्रणव मुखर्जींच्या कन्या यांच्या पुस्तकावरूनच भाजपनं काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केलेली आहे. नाही, काँग्रेसवर टीका करण्यास राष्ट्रपतीची ती कन्या होती. निश्चित आणि तिने स्वतःच्या पक्षाबद्दल लिहिलं आहे. अगदी तिने भाजपबद्दल लिहिलं नाही. म्हणून त्यांना विचारलं की बा राष्ट्रपतीची कन्या आहे, तुमच्याच पक्षाचा आहे, याच्याबद्दल तुम्ही खंडन करा, एवढंच सांगितलं. हे काही स्वतःच्या शरद पवारांबद्दल लिहित नाहीये. अगदी भाऊ, मुद्दा लक्षात येतो. पक्षाबद्दल लिहित आहे. निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.